जय महाराष्ट्र मित्रांनो, एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया जी की मिनीरत्न कंपनी आहे यांच्यातर्फे लेटेस्ट जॉब अपडेट घेऊन आलो आहे. खासियतीची अशी आहे, तुम्ही 10वी पास आहात, डिप्लोमा झालाय किंवा प्लेन तुमचं 12वी झालेलं आहे, ग्रॅज्युएशन झालंय, तरी तुम्ही इथे अप्लाय करू शकताय. खासियतीची अशी आहे की परमनंट जॉब असणार आहे. संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओत सांगतोय, त्यामुळे तुम्ही किंवा तुमच्या फॅमिलीमध्ये कोणी इलिजिबल असेल नक्की त्यांच्यासोबत शेअर करा. आणि अशाच एज्युकेशनल इन्फॉर्मेशन व्हिडिओसाठी आयकॉनिक मराठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. चला तर बघूया डिटेलमध्ये. मित्रांनो, तुम्हाला स्क्रीनवर एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया जी की एक मिनी रत्न कॅटेगरी कंपनी आहे यांच्यातर्फे लेटेस्ट अपडेट आलं आहे. यांच्या ऑफिशियल पेजवर घेऊन आलो आहे आणि इथे बघू शकतात, यावरच यांनी जी नोटिफिकेशन आलेली आहे ती टाकलेली आहे. जसं की तुम्ही इथे बघू शकताय, इथे इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे, इथे ॲडव्हर्टिजमेंट दिलेली आहे आणि याच पेजवरून आपण अप्लाय करू शकतो आहे. 11/1 म्हणजे 11 जानेवारी ही अप्लाय करायची शेवटची तारीख आहे. त्याआधी तुम्हाला अप्लाय करून घ्यायचं, म्हणजे अजूनही तुमच्याकडे 3 ते 4 दिवस असणार आहे. ओके, काही अडचण आली तर यांचा टोल फ्री क्रमांक दिलेला आहे. आता इथे बघा नोटिफिकेशन म्हणजे ॲडव्हर्टिजमेंट दिली आहे, यावर आपण क्लिक करू. यावर क्लिक केल्यानंतर बघा ही PDF आपल्यासमोर ओपन होते आहे. कशासाठी भरती होते आहे तर नॉन एक्झिक्युटिव्ह यासाठी ही भरती होते. अजून खाली स्क्रोल केल्यानंतर डिटेलमध्ये तुम्हाला समजून जाईल की नेमका कोण कोण इलिजिबल आहे आणि याच्यासाठी सॅलरी किती असणार आहे. तर तुम्ही इथे बघू शकताय, पे स्केल जो आहे लेवलनुसार इथे बघा 36,000 असणार आहे ते 1,10,000 रुपयांपर्यंत जातं पोस्टनुसार. जसं की सिनियर असिस्टंटसाठी आहे, त्याच्यानंतर ज्यांचं 12वी झालेलं आहे त्यांचं 92,000 पर्यंत जातं आणि ज्यांचं फायर सर्व्हिसेसमध्ये डिप्लोमा झालं आहे त्यांच्यासाठी पण इथे चांगली सॅलरी असणार आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एज लिमिट काय, तर तुमचं वय 18 ते 30 पाहिजे 6/12/2025 रोजी. पण जर का तुम्ही OBC मधून असाल, नॉन क्रिमिलियर, तर तुम्हाला 3 वर्षाची सूट आहे. SC ST मधून असाल तर 5 वर्षाची सूट इथे दिली आहे. आता सगळ्यात आधी बघू, जे 10वी किंवा डिप्लोमा किंवा 12वी झालंय त्या बेसवर तुमच्यासाठी कुठली पोस्ट असणार आहे, तर ज्युनियर असिस्टंट ही पोस्ट असणार आहे, ज्यामध्ये 10वी पास तुम्ही आहात आणि 3 वर्षाचा रेग्युलर डिप्लोमा झालाय इन मेकॅनिकल, ऑटोमोबाईल किंवा फायर तुम्ही अप्लाय करू शकताय. किंवा फक्त आणि फक्त रेग्युलर स्टडी म्हणजे 12वी तुमचं झालंय तरी तुम्ही या तिसऱ्या पोस्टसाठी अप्लाय करू शकताय. ओके, यासाठी तुमची फिजिकल स्टँडर्ड टेस्ट सुद्धा होणार आहे, जे की पुढे सांगतोय. म्हणजे थोडक्यात तुमच्याकडे हेवी व्हेकल लायसन्स पाहिजे, त्याच्यानंतर हे डिटेल्स इथे दिलेले आहे. पण तिसऱ्या पोस्टसाठी अप्लाय करायचे तर नुसतं 12वी जरी आहे किंवा यामधून तुमचा डिप्लोमा जरी झालाय तरी तुम्ही अप्लाय करू शकताय. ओके, त्यानंतर पुढची जी पोस्ट आहे ती ज्युनियर असिस्टंटची असणार आहे, ज्यामध्ये तुम्ही ग्रॅज्युएट आहात तुम्ही अप्लाय करू शकताय. ग्रॅज्युएट विथ MS ऑफिस म्हणजे ग्रॅज्युएशन प्लस MS ऑफिसचं नॉलेज तुमच्याकडे आहे तर ज्युनियर असिस्टंटसाठी तुम्ही अप्लाय करू शकताय. आणि जर का तुमचं इंजिनिअरिंग म्हणजे इलेक्ट्रॉनिक झालेलं आहे, इथे बघा डिप्लोमा इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशन रेडिओ इंजिनिअरिंग हे तुमचं झालं आहे, प्लस तुमच्याकडे इथे एक्सपिरियन्स मागितला या पहिल्या पोस्टसाठी. ओके, ज्यांचं इंजिनिअरिंग झालं आहे प्लस एक्सपिरियन्स आहे त्यांनी पहिल्या पोस्टला अप्लाय करा. ज्यांचं प्लेन ग्रॅज्युएशन झालं आहे त्यांनी दुसऱ्याला करा आणि ज्यांचं प्लेन 12वी झालं आहे किंवा डिप्लोमा झाला आहे त्यांनी तिसऱ्या पोस्टला अप्लाय करू शकताय. आता जी फिजिकल स्टँडर्ड टेस्ट आहे बोथ मेल आणि फिमेलसाठी ते डिटेल्स दिलेले आहेत, तुम्ही चेक करू शकताय. या क्रायटेरियात तुम्ही बसत असाल तरच तुम्ही अप्लाय करू शकताय. सिलेक्शन कसं होणार आहे तर तुम्ही इथे बघू शकताय, रिटर्न एक्झाम असणार आहे जी की कम्प्युटर बेस्ड असणार आहे. ड्युरेशन 2 आवर्स म्हणजे 2 तासाची कम्प्युटर बेस्ड एक्झाम असणार आहे. त्यानंतर इथे बघा 50% क्वेश्चन कशा रिलेटेड असणार आहे, म्हणजे इथे सिलेबस दिलेला आहे या रिटर्न एक्झामचा. ओके, त्यानंतर स्टेज 2 मध्ये जे ग्रॅज्युएशन बेसवर अप्लाय करणार आहे त्यांची कम्प्युटर बेस्ड एक्झाम झाल्यानंतर ते होणार आहे. आणि जे 12वी बेसवर अप्लाय करणार आहे, ड्रायव्हिंगसाठी अप्लाय करणार आहे, फायरसाठी अप्लाय करणार आहे तर त्यांची स्किल टेस्ट होणार आहे. अशा प्रकारे हे आहे. इथे बघा खाली स्क्रोल केल्यानंतर फिजिकल एंड्युरन्स टेस्ट कशी होणार आहे त्याच्याबद्दल पण डिटेलमध्ये माहिती दिली आहे, हे पण तुम्ही चेकआउट करून घ्या. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये फर्स्ट कमेंटमध्ये मिळून जाईल. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर का इथे अप्लाय करायचं तिथे ॲप्लिकेशन फी असणार आहे, जसं की जनरल EWS OBC साठी 1,000 रुपये फी आहे
आणि जर का तुम्ही SC ST PWBD कॅन्डिडेट आहात, एक सर्व्हिसमन आहात, तर तुमच्यासाठी इथे कुठलीही फी नाही आहे. पुन्हा एकदा समजून घ्या, अप्लाय करायची शेवटची तारीख 11/1/2026 आहे. अप्लाय कसं करायचं तर या वेबसाईटची लिंक पण मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देईल किंवा या वेबसाईटची जरी टाकली तरी ते बघा दिलं आहे. ऑलरेडी रजिस्टर असाल तर लॉग इन करा, नवीन असाल तर इथे रजिस्टरवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. रजिस्टरवर क्लिक केल्यानंतर पुन्हा हे पेज आपल्यासमोर ओपन होत आहे. इथे सगळी माहिती आलेली आहे. मग तुम्ही कुठल्या पोस्टसाठी अप्लाय करताय, मग इंजिनिअरिंग झालंय, ग्रॅज्युएशन झालंय की डिप्लोमा झालाय, त्यानुसार तुम्ही ते अप्लाय करू शकताय. ओके, तुमचं पूर्ण नाव, मोबाईल नंबर कन्फर्म करून घ्यायचा आहे. अल्टरनेटिव्ह मोबाईल नंबर असेल तर टाकायचा आहे. ईमेल ॲड्रेस कन्फर्म करून घ्या. OTPने व्हेरीफाय करून घ्या. त्यानंतर आय ॲग्री यावर क्लिक करून तुम्हाला कॅप्चा टाकून तुम्हाला हे रिव्हेरीफाय करून घ्यायचं आहे. रिव्हेरीफाय केल्यानंतर पुन्हा तुम्हाला लॉग इन पेजवर यायचं आहे. मग तुमचा ईमेल ॲड्रेस, पासवर्ड, कॅप्चा टाकून तुम्हाला लॉग इन करून घ्यायचं आहे. मग लॉग इन केल्यानंतर तुमचं शिक्षण काय झालेलं आहे त्याचे डिटेल्स टाकायचे आहे. कुठल्या कॉलेजमधून झालं आहे, किती मार्क पडले, त्याच्यानंतर MSCIT किंवा जे कम्प्युटर कोर्स वगैरे त्याचं सर्टिफिकेट असेल ते मेन्शन करायचं आहे. डॉक्युमेंट अपलोड करायचे, सिग्नेचर, फोटो अपलोड करायचे आहे. म्हणजे जसं आपण रेग्युलर फॉर्म भरतो त्याच प्रकारे ही सगळी प्रोसेस असणार आहे. त्यानंतर तुम्हाला ॲप्लिकेशन फी जी आहे ते तुम्ही पे करू शकता. UPI, त्याच्यानंतर क्रेडिट कार्ड, डेबिट कार्डवरती करू शकताय. तर अशा प्रकारे हा फॉर्म भरायचा आहे. बघा, जागा कमी आहे, पण तुमच्यापैकी जे पण इलिजिबल असेल, कारण की मिनीरत्न कंपनी आहे, गव्हर्नमेंट जॉब आहे, चांगली अपॉर्च्युनिटी आहे, त्यामुळे कोणी इलिजिबल असेल तर नक्की त्यांच्यासोबत शेअर करा. कुठल्या टॉपिकवर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल, कुठल्या वॅकन्सीवर व्हिडिओ पाहिजे असेल तर तेही कमेंट करा. आणि अशाच अपॉर्च्युनिटीज आणि एज्युकेशनल इन्फॉर्मेशन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.